नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता क्वचित मोसंबी आणि संत्रा बाग सोडता जवळजवळ सर्वच बागेची हार्वेस्टिंग आता झालेली। याच्यामध्येच आपण बाग तानावर सोडल्यानंतर आता ताण तोडण्याची सुद्धा वेळ आलेली आहे आणि भरपूर शेतकरी आता येणाऱ्या 15 दिवसांमध्ये बागेचा ताण तोडतील किंवा बाग फोडतील आपण असं ज्याला म्हणतो। तर त्या वेळेला खताची मात्रा कोणती द्यायची, योग्य खते मोसंबी आणि संत्रा बागेला देण्यासाठी कोणते आणि याच्यामध्ये कोणकोणते न्यूट्रिशन आपण ऍड केले पाहिजे जेणेकरून बागही चांगले फुटेल, बागेचं आरोग्यही चांगलं राहील आणि त्याचबरोबर आपल्याला जी फ्लॉवरिंग येणार आहे तर ती एकदम व्यवस्थितरित्या निघली पाहिजे। याच्यासाठी कोणता बेसल डोस करावा हा पडलेला शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आपण आज आलेलो आहोत। मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल कृषीगाथा मध्ये। मित्रांनो, चला जाणून घेऊया आजचा विषय। मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये देण्यासाठी योग्य खते कोणती हा आज आपला विषय आहे आणि त्याच्यामध्ये बेसल डोस का करायचा, योग्य रासायनिक खते कोणती, सर्व खते एकत्र दिली तर चालतील का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामध्ये शेणखत देणे गरजेचे आहे का आणि सर्व खतामध्ये जीवाणूंचा नेमका रोल काय, हे सर्व प्रश्न आपण आज घेऊन आलेलो आहोत। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला मात्र या ठिकाणी कंजूसी करू नका, कारण तुमची एक लाईकच या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते। मित्रांनो, चला विषय सुरू करूया आणि या ठिकाणी आहे ते म्हणजे बेसल डोस का करायचा। बेसल डोस यासाठी करायचा आपल्याला कारण आपण काही शेतकरी म्हणतात की आपण जे वॉटर सोल्युबल खत आहेत, मग ते 19-19 असेल, 12-61 असेल, 13-40-13 असेल किंवा अन्य इतर जे पण काय वॉटर सोल्युबल खत असतात, तर याच्या माध्यमातून सुद्धा आपण मोसंबी किंवा संत्रा बागेला अन्नद्रव्याचा पुरवठा करू शकतो। परंतु त्याचा जो टायमिंग असतो तो कमी असतो, म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे की बेसल डोस करणं गरजेचं आहे। तो जो असतो तर तो जसा नाश्ता केल्यासारखा किंवा आपण मुरमुरे भेळ असं खाण्यासारखा आहे, कारण तो त्याचा जो साठा आहे म्हणजे वॉटर सोल्युबलचा, तर तो जेवढ्या झटपट ते लागू होतं तेवढ्या झटपट संपतं सुद्धा। म्हणजे आपल्याला काय इथं कशाची गरज आहे तर एक दमदार जेवणाची गरज आहे आणि तेच जेवणाचं काम कोण करतंय तर बेसल डोस। म्हणजे आपण जी दिलेली खतं आहेत रासायनिक खतं, तर ही दाणेदार स्वरूपात आपण देतो आणि ती खतं हळूहळू उपलब्ध होत राहतात आणि त्यामुळे पिकांना जसं लागन तसं ते खत भेटत राहतं। म्हणजे एका खताचा कालावधी जवळजवळ 38 ते 40 दिवसापर्यंत सुद्धा किंवा 40 ते 60 दिवसापर्यंत सुद्धा असतो, म्हणून हे खत आपल्याला देणं गरजेचं आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर योग्य रासायनिक खतं कोणती, आपल्याला आता मोसंबी किंवा संत्रा बाग आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये बेसल डोसचं नियोजन करायचंय। मग आपण कोणतं खत दिलं पाहिजे, 1846 दिलं पाहिजे की 12-32-16 दिलं पाहिजे किंवा 10-26 दिलं पाहिजे किंवा 20-20-0-13 दिलं पाहिजे, तर हे सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्याला एक प्रश्न पडतो। आणि याच्यामध्येच आपल्याला खताचं नियोजन करताना जर तुमच्याकडे माती परीक्षण रिपोर्ट जर असेल किंवा तुम्ही सॉइल टेस्ट केलेली असेल आणि त्याचा रिपोर्ट अहवाल तुमच्याकडे जर असेल, तर तुम्ही त्या हिशोबानं पहिलं तर मी त्याला प्राधान्य देईल आणि त्या हिशोबाने आपण बेसल डोस आपल्या जमिनीमध्ये करू शकतो आणि त्या हिशोबाने आपला खर्च सुद्धा कमी होईल। आणि तुम्ही जर माती परीक्षण हे आधी केलं नसेल तर तुम्ही निश्चितच माती परीक्षण करूनच त्याच्यानंतर खतावरती खर्च करा, तुमच्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल आणि त्याबरोबर आपल्याला कोणती खतं आपल्या जमिनीमध्ये द्यायची हे सुद्धा 100% कळून जाईल। याच्यासाठी माती परीक्षणाचा अहवाल खूप महत्त्वाचा आहे, परंतु तुमच्याकडे माती परीक्षणाचा अहवालच नाही तर मग कोणती खतं द्यायची, तर यासाठी सुद्धा आपण इथं सोल्युशन काढणार आहेत। मित्रांनो, आतापर्यंत जर मोसंबी किंवा संत्रा बाग आहे तर याच्यासाठी सुरुवातीचा जो बेसल डोस असतो पहिला, तर याच्यामध्ये स्फुरदची मात्रा आपल्याला बागेला देणं गरजेचं आहे। स्फुरद प्लस पालाश सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि नत्राची जी भूमिका आहे तर तीच फक्त या ठिकाणी थोडीशी कमी आहे। म्हणजे आपण या ठिकाणी 10-26-26 जर घेतलं तर मित्रांनो निश्चितच आहे की याच्यामध्ये आपल्याला काय भेटतं की 26% पालाश आणि 26% स्फुरद असे दोन घटक आपल्याला या ठिकाणी भेटतात। परंतु या ठिकाणी 10% नत्र सुद्धा ऍड झालेले, नत्र आपल्याला भरपूर प्रमाणात बागेमध्ये लागतं, म्हणजे किमान 500 ग्रॅम तरी नत्र या ठिकाणी लागतंय, परंतु ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नाही। हे 10% नत्र आपल्याला भरपूर होत आहे आणि याचबरोबर आपण ज्यावेळेस बेसल डोस करतो तर त्यावेळेला निश्चितच आपण 100 ग्रॅम किंवा त्यापेक्षा 150 ग्रॅम पर्यंत आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेस बागेचा ताण तोडतो तर त्या अवस्थेमध्ये झाडांना देऊ शकतो प्रति झाड या हिशोबानं। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ही मात्रा जी आहे तर ही वाढवणं गरजेचं आहे। तर ही मात्रा काय
काय करते, तर आपल्या झाडामध्ये जास्तीत जास्त फ्लावरिंग निघण्यासाठी किंवा फुलकळी जास्त झाडामध्ये लागण्यासाठी या ठिकाणी यांचा उपयोग होतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी पोटॅश ऍड करता येत नाही किंवा पोटॅश ऍड करण्याची गरज पडत नाही. म्हणजे आपण जर 10-20 घेतला, जर आपण या ठिकाणी 12-32-16 चा जर वापर केला, 12-32-16 म्हणजे याच्यामध्ये काय आलं तर 32 हा घटक म्हणजे स्फुरद सगळ्यात जास्त आला. आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्फुरद नाही तर या ठिकाणी पालाशची थोडीशी गरज पडणार आहे, कारण पोटॅश हे झाडांना पूर्णपणे ताकद देण्याचं काम करतो आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पोटॅशची सुद्धा आवश्यकता असते. म्हणून 12-32-16 जर आपण आपल्या मोसंबी किंवा संत्रा बागेला देत असाल तर या ठिकाणी पोटॅश किती ऍड करायचे, तर मग प्रति प्लॅंट 200 ग्रॅम या हिशोबाने ऍड करायचे. मित्रांनो 200 ग्रॅम जर आपण पोटॅश ऍड केलं तर हा झाला समतोल बेसल डोस. म्हणजे या ठिकाणी आपण काय करायचंय की 12% नत्र आलं, त्याच्यानंतर 32% जे आहे ते स्फुरद आणि 16% पालाश, म्हणजे आपल्याला या ठिकाणी थोडासा कमी पडतोय म्हणून आपण प्रति प्लॅंट प्रति झाड या हिशोबाने आपण काय केलं 200 ग्रॅम या ठिकाणी पालाश किंवा पोटॅश आपण या ठिकाणी ऍड केलेले. मित्रांनो त्याचबरोबर आता मग याच्यामध्ये एवढंच घेऊन चालणार आहे का आपल्याला, तर नाही. याच्यामध्ये आपल्याला झाडाला जी 16 ते 17 प्रकारचे न्यूट्रिशन लागतात टोटल, त्याच्यामध्ये काही वातावरणातून भेटतात आणि आपण जे प्रथम अन्नद्रव्य म्हणजे NPK, त्याच्यानंतर सेकंडरी आणि त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रन, असा 3 टप्प्यामध्ये आपण झाडांना पूर्ण पुरवठा करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला नुसतं एकच बेसल डोस मध्ये एवढंच घेऊन चालणार आहे का, तर नाही. याच्या बरोबर आपल्याला काय घ्यायचंय तर सल्फर घ्यायचंय प्रति झाड 150 ते 200 ग्रॅम या हिशोबानं. म्हणजे तुमच्या झाडाचं वय बघून हे सर्व खताचं बेसल डोसचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. तुमची झाडं जर 5 वर्षाची असेल तर आपल्याला 100 ग्रॅम पर्यंतच या ठिकाणी मॅग्नेशियम असेल किंवा सल्फर असेल हे देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य तर ते आपण आपल्या झाडाच्या वयाच्या हिशोबानं 100 ते 200 ग्रॅम पर्यंत ऍड करणं गरजेचं आहे. या ठिकाणी जे आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणजे NPK हे जे देणार आहोत तर ते आपल्याला किमान झाडाचं वय बघता आपण 500 ग्रॅम पासून ते 1200 ग्रॅम पर्यंत सुद्धा आपण प्रति झाडाला या ठिकाणी NPK देऊ शकतो. मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघूयात की सर्व खतं एकत्र दिली तर चालतील का. म्हणजे आपण काय केलं आता या ठिकाणी 12-32-16 घेतलं, त्याचबरोबर आपण या ठिकाणी घेतलंय सल्फर घेतलंय, त्याच्यानंतर मॅग्नेशियम घेतलंय, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मायक्रोन्यूटन घेतलंय आणि त्याचबरोबर आपण काय केलं या ठिकाणी रॅलीगोल्ड असेल, त्याच्यानंतर अजून इतर खतं याच्यामध्ये मिक्स केली आणि त्याच्यानंतर ही सर्व चाका जो आहे किंवा आपण हे सर्व खतं घेतली आणि एकत्र मिसळली आणि बागेमध्ये फेकून दिली तर हे चालणार आहे का. तर मित्रांनो याच्यामध्ये काय होतंय की जर आपल्याच्याने शक्य असेल किंवा शक्य जरी नसेल तरी सुद्धा तेवढा तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आपण जे बागेमध्ये खतं देतोय तर याची रिॲक्शन होऊ नये किंवा हे खतं जमिनीमध्ये फिक्स होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मग थोडे कष्ट होतील परंतु आपण जे खतं देतोय तर त्याचे रिझल्ट आपल्याला उत्तम भेटले पाहिजे. त्याचबरोबर झाडांना सुद्धा ती उचलली पाहिजे आणि त्याचा दगड होऊन जमिनीमध्ये बसला नाही पाहिजे. याच्यासाठी हे जे मायक्रोन्यूटन आहे तर हे बाजूला काढायचं. मायक्रोन्यूटन फक्त स्पेशल द्यायचंय, म्हणजे त्याची रिॲक्शन आपण जे NPK दिलेलं आहे किंवा फॉस्फरस दिलेलं आहे तर त्याच्याबरोबर होऊ नये म्हणून आपल्याला हे मायक्रोन्यूटन वेगळं द्यायचंय. मग सेकंडरी आणि जे आपलं प्रथम अन्नद्रव्य म्हणतो आपण NPK, तर हे एकत्र दिले तर चालतील का हा एक प्रश्न पडला असेल. तर हो, आपण सल्फर असेल, मॅग्नेशियम असेल आणि त्याच्यानंतर NPK असतील तर हे आपण NPK आणि सल्फर मॅग्नेशियम एकत्र देऊ शकतो. याच्यातला एकमेव घटक असा आहे तो म्हणजे कॅल्शियम, हा आपण याच्यामध्ये देऊ शकत नाही. तर तो घटक काय करायचा आहे तर आपल्याला चिलेटेड स्वरूपात आपण तो ड्रिपच्या द्वारे देऊ शकतो किंवा त्याचबरोबर चिलेटेड स्वरूपात स्पेशल आपण तो आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या झाडांना देऊ शकतो. आणि त्याच हिशोबाने हे जे मायक्रोन्यूटन आहे तर हे आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि हे आपण जे पहिलं पाणी देऊ तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे NPK ची मात्रा, सेकंडरीची मात्रा घेऊन आणि त्याच्यामध्ये काय ह्युमिक असेल, फ्लुइक असेल, त्याचबरोबर रॅलीगोल्ड सारखे घटक असतील तर ते आपल्याला काय करायचे जमिनीमध्ये टाकून देऊ शकतो बेसल डोसच्या स्वरूपामध्ये. आणि त्याच्यानंतर मायक्रोन्यूटन हे आपण दुसऱ्या पाण्याला सुद्धा त्याचा वापर करू शकतो. मग तो तुम्ही ड्रिप मध्ये करू शकता किंवा तुम्ही बेसल डोसच्या जागेवरती टाकू शकता. परंतु या खताची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर किंवा हे खत जे झाडांना आहे तर ते अवेलेबल झाल्यानंतर आपण त्याचा वापर करू शकतो. मित्रांनो त्याच्यानंतर आहे शेणखत देणे गरजेचे आहे का. आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण शेणखत येतं ऑर्गॅनिक मध्ये आपण काम करतोय 40-20-40 मध्ये. म्हणजे
40% या ठिकाणी रासायनिक आलं, 20% या ठिकाणी जैविक आलं आणि या ठिकाणी 40% परत काय आलं, ऑर्गॅनिक आलं. म्हणजे या ठिकाणी हे जे जैविक आहे तर हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण ज्याला म्हणतो तर ते खूप महत्वाचं आहे. सेंद्रिय ऑर्गॅनिक किंवा आपण शेणखताच्या स्वरूपात जे देत असतो झाडांना ते. म्हणजे शेणखताचा रोल काय, तर शेणखत हा असा एकमेव घटक आहे किंवा त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक पण आले, म्हणजे आपण काडी कचऱ्यापासून बनणारे आले किंवा गांडूळ खत आलं. त्याच्यानंतर तुम्ही कंपोस्ट कुठलाही घटक घ्या तर तो सगळ्यात महत्वाचा आपल्या जमिनीसाठी आहे. जमिनीसाठी का महत्वाचा आहे मित्रांनो, तर या ठिकाणी जी जमीन आहे आपली जर व्यवस्थित राहत असेल तर ती आहे शेणखताच्या माध्यमातून, ऑर्गॅनिक कार्बनच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपले जे सेंद्रिय घटक आहेत त्याच्या माध्यमातून, हिरवळीच्या खताच्या माध्यमातून. आता हिरवळीचे खत किंवा शेणखत असेल तर हे काय करताय की जमिनीमध्ये जीवाणूसाठी पोषक वातावरण तयार करतात. म्हणजे हे जे जीवाणू आहेत तर यांच्यासाठी राहण्यासाठी जी सोय आहे किंवा वातावरण आहे ते एकदम पोषक वातावरण करतात. म्हणजे त्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणा आला, जीवाणू आले म्हणजे भुसभुशीतपणा आला. त्याचबरोबर आपण जे शेणखताच्या माध्यमातून जे खाद्य आपल्या झाडांना दिलेले तर ते खाद्य जे आहे तर ते झाडांना लॉंग टर्म साठी उपलब्ध असतील. म्हणजे या ठिकाणी रासायनिक जरी संपलं, आपण दिलेलं रासायनिक संपलं तरी सुद्धा या ठिकाणी काय करताय की शेणखत काम करतंय. या ठिकाणी शेणखत चालूच राहतं. म्हणजे याच्यातलं जसं भिजल तसं शेणखत या आपल्या झाडांना उपलब्ध होत राहतं आणि त्यानुसार झाडाची ग्रोथ ही वरती चालूच राहते. म्हणजे हा झाला शेणखताचा मुद्दा. म्हणजे तुमचे जनावर काय खातात याच्यावरती शेणखताची क्वालिटी अवलंबून असते. म्हणजे जर बकरीचं खत असेल किंवा बकरीच्या लेंड्या असतील तर त्याच्यामध्ये बकरी जर चरून येणारी असेल तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अन्नद्रव्य सापडतात. त्याचबरोबर आपली जनावर जर बांधून असतील तर त्याच्यामध्ये जेवढा चारा जनावर खातील तेवढे घटक त्याच्यामध्ये येतात. परंतु त्याचबरोबर जर ते का होत नाही, आपण शेणखत आपल्या जमिनीमध्ये दिलं तर या ठिकाणी त्याचे फायदे काय होतील, तर जमिनीमध्ये जीवाणू जगण्यासाठी एक पोषक वातावरण तयार होईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेले अन्नद्रव्य काय होतील, हळूहळू रिलीज होतील आणि आपल्या झाडांच्या मुळांना भेटतील. त्याच्यानंतर जीवाणू वाढले म्हणजे जीवाणू जमिनीमध्ये पडलेले जे पण अन्नद्रव्य आहेत ते झाडांना उपलब्ध करून देण्याचं काम करतील. आणि त्याच्यानंतर रासायनिक आणि जैविक जी अभिक्रिया होत असते त्याच्यानंतर ही जी खतं आहेत तर हे झाडांच्या मुळांना लागू होत असतात आणि त्याच्यावरती झाड वाढत असतं. तर ह्या सर्व क्रिया ज्या आहेत तर ते व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला कोणता घटक आवश्यक आहे, शेणखत किंवा ऑर्गॅनिक मॅटर. हे सगळे या ठिकाणी इथं काम करतात. म्हणजे शेणखत खूप मोलाचा घटक आपल्याला या ठिकाणी आहे. मित्रांनो, सर्व खतामध्ये मग जीवाणूंचा रोल काय, आपल्याला हा विषय खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण जे 40-20-40 फॉर्म्युला आपण जो म्हणतोय तर 40-20-40 फॉर्म्युला म्हणजे काय आहे तर याच्यातच दडलेला आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे तर जीवाणूंचा रोल काय, तर जीवाणू काय करतात की आपण दिलेले सर्व अन्नद्रव्य, हे जे सर्व अन्नद्रव्य आहेत तर ते झाडांना उपलब्ध करून द्यायचं काम करतील. किंवा त्याचबरोबर तुमचं जमिनीमध्ये जे फिक्सेशन होतात खतं, म्हणजे आपण काय केलेले या ठिकाणी आपण आत्ताच बोलल्याप्रमाणे आपण 12-32-16 असेल, सल्फर असेल, मॅग्नेशियम असेल, मायक्रोन्यूटन असेल, रॅलीगोड असेल किंवा इतर अन्य खतं जे आहेत तर ते आपण जमिनीमध्ये एकत्र करून आतापर्यंत देत आलेले आणि त्याचं फिक्सेशन होऊन आपली जमीन कडक सुद्धा व्हायला लागलेली. तर त्याच्यासाठी आपल्याला मेन मुद्दा आहे ते म्हणजे शेणखत वापरायचं आहे आणि जीवाणूंचा सुद्धा वापर तेवढ्याच प्रमाणात करायचा आहे. परंतु आपण बागेला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस बाग फोडत असताना पहिलं पाणी दिलं, आपण शेणखताची मात्रा टाकलेली, आपण त्याचबरोबर रासायनिक खताचा डोस पण पूर्ण टाकलेला आहे. परंतु पहिलं पाणी दिल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसांना आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी पीएसबी फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि त्याचबरोबर केएमबी म्हणजे या ठिकाणी पोटॅश मॉलिब्लायझिंग बॅक्टेरिया. तर हे दोन बॅक्टेरिया जे आहेत आणि त्यांच्या बरोबर व्हॅम म्हणजे मायकोरायझा, या ठिकाणी हे तिन्हींचा कॉम्बो आपल्याला या ठिकाणी जाऊ द्यायचा आहे. किती दिवसानंतर, आपलं पहिलं पाणी बागेला बसलं आणि त्याच्यानंतर जर 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण हे जीवाणू जर ड्रिपच्या माध्यमातून असेल, ड्रिचिंगच्या माध्यमातून असेल, जर आपण वल्या जागी जर सोडून दिले तर आपण जी खतं दिलेली पूर्ण तर या खतांना उपलब्ध स्वरूपामध्ये करून द्यायचं काम कोण करतील, तर हे जीवाणू. प्लस मध्ये तुमच्या जमिनीमध्ये जेवढे पण खतं असतील तर ते सुद्धा उपलब्ध करून द्यायचं काम हे जीवाणू आपल्या झाडांना करतील आणि
त्याच हिशोबाने आपल्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणा तर वाढेल, परंतु आपण दिलेल्या खताचा 100% उपयोग काय होईल, या जीवाणूच्या मार्फत होईल. म्हणजे आपण काय केलं, या ठिकाणी 40-20-40 हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अंमलात आणलेला आहे. 40-20-40 आणि याने काय झालंय की आपलं पूर्णपणे जे पण आपल्याला कार्य करायचं ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण ह्या ज्या गोष्टी शिकतोय, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितच खाली कमेंट करत चला की व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही कुठून आपले व्हिडिओ बघतात तेही कमेंट करायला विसरू नका. आणि आपलं नियोजन सुरू होत आहे, म्हणजे आता नियोजन तर चालूच आहे, परंतु तुमचं जर जे स्टोरेज मध्ये काम आहे किंवा फवारण्या असतील, त्याच्यानंतर खताचं शेड्यूल असेल किंवा इतर फ्लॉवरिंगच्या स्टेजमध्ये कशा पद्धतीने काम करायचंय, तर तुम्हाला जर त्याची पूर्ण आयडिया नसेल तर आपलं शेड्यूल चालू होत आहे आणि माझा नंबर आहे 9922525632 वर तुम्ही कॉल करू शकता संध्याकाळी 7:30 वाजल्याच्या नंतर. म्हणजे आपला जो फ्री टाइम असतो त्या टाइमामध्ये आपण याविषयी चर्चा करू शकतो आणि त्यानुसारच आपल्या पुढच्या बागेची दिशा ठरवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जशी मोसंबीची स्थिती असेल त्याप्रमाणे तुम्हाला सर्व माहिती देण्याच्या ठिकाणी काम करतच आहोत. धन्यवाद.